अधिक मास महात्म्य अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. जय 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 रुक्मिणी रंगा भक्तमानस प्रिय हृदय भृंगा मुनी जनार्दय हृदय रंगा ये अंतरंगा श्री विठ्ठला सगुण स्वरूपा मेघश्यामा दीनबंधू आत्मया रामा सदा सर्वदा नामी प्रेमा मनोभिरामा असू दे. आता एका श्रुतीजन मल महात्म्य कथानुसंवाद लक्ष्मी नारायण पुण्य पावन कथा आहे. मागे द्वादशी महिमावर्णीला पुन्हा मागुता लक्ष्मीने प्रश्न केला. तोची श्लोकार्थ पाहिजे परिशीला भावार्थ भला असू द्या. हिरवाच भगवान देवे देवेश भक्तानुग्रहकारक आश्चर्यकारिक कथित माख्यान पुरुषोत्तम मासे मलिमलुचे स्नान वर्तस्य फलिमे दृश्यम विशेषण पुनर्ब्रूहि स्नानस्य फलमेश्वर चिराब्दीजा वदेत व्हा ऐकी जय देवादी देवा अभिनव कथेचा ठेवा परिशिला जे स्वामिया परिस्नान आणि जप महिमावर्णीला अमुप तरी स्नान केल्याने निष्पाप पूर्वी कवन झालासे कवन स्नानाचे तप कवन पुण्य जपला जप हे विषयी होऊन सकृप निवेदावे स्वामिया मग बोले शेषशयन ऐके प्रिय प्रिय वचन जे आकर्णिता जाण होय क्षाळन महापापा. श्रीकृष्ण उवाच शृणु सुंदरी वक्षिणे मलिमलुच रथस्यच स्नानस्य फल मृत्युग्रम पाप पंजर भेदकम यमलोकम न पश्यति स्नातामासी मलिमुलुचे सर्व कार्याने सिद्धयन्ति परिपूर्ण मनोरथः. स्नान दान जप होम चालविता नेमानेम परिपाय वंदियम देती क्षेम रोग सर्वारिष्टे ते शमती संसारी न घडे विपत्ती सर्व मनोरथ पूर्ती उद्धरागती तो पावे. सर्व तीर्थी केले या स्नान तय ते घडीतीची पुण्य यदर्थी संशय नसे जाण सत्य जाण शुभ मानने. कुरुक्षेत्रादी गया श्राद्ध कोटी गोदाने प्रसिद्ध पुरच्चरण एकविध घडले जरी प्राणिया तरी समता नाही जाण मलमासी केले या स्नान परिभावार्थ परिपूर्ण धरी संपूर्ण मासवरी सहस्त्र विप्रा इच्छित भोजन तरी घडे एकद्विज पूजन तो पावे सदा यश कल्याण नेम जाण मासवरी. जन्मदारभ्य जे पाप केले जाणोनी नेनोनी जे काय घडले ते सर्व नासे एकाची वेळे जरी घडले स्नान एक तेच विषयी इतिहास परम ऐके होऊन उत्तमोत्तम श्रवण केले सुगम उपरती तत्काळिके. इंद्रलोकी जे अप्सरा कामिनी नामतीयेचे स्मृती विलासिनी त्याही माझी ती प्रिय मोहिनी कुबेरा घरी सदावसे. परम प्रीती पात्रते धनदाते जोगुण मोहिली होतया ते नृत्य गायने देखता तया ते क्षणभरी ते न सोडी. स्वरूप परम लावण्य पाहता होय वीरे पतन कंठची चाकू किळ समान ऐकता सुरगन भूलती. असोती देवलौकीची अप्सरा स्वरूप वर्णिता परंपार तुच्छ जे पुढे शंकर दारा इतरा सुंदरा ते किती. चतुर्दश लोक पार्थिता परी तेथे न जायची तत्वता ऐसेही लावण्यलता पुढे व्रतता परिशिजे. एकदा वन विहारार्थ सखिया घेऊन त्वरित निगती झाली क्रीडनार्थ लक्ष्मी पंत कुरुक्षेत्री तव तो पुरुषोत्तम मास हेतु नेने विशेष उद्देश सहज पातली तया स्थानास समुदायास ते काळी. 5 जण अंध बोली जे ती ऐका ते कोण ती नेत्र असून अंध होती ऐका प्रचिती तयाची. एक तो शियांद जाण दुजा तो द्रव्यांद पूर्ण मंदिरांद तो तिसरा जाण बळांद तोची 4था पै 5वा तो दुर्जन पाहे तो गर्भांधची होय तया ते उपमाची नस आहे ऐसे हे 5 अंध जाणी जे. इतुकियाचे वेगळे प्रकारे ते किंचित परिसंसाचार विषयांद झाला तो नर ऐका प्रकार तयाचा. किती काम उद्भवता मग तो ओळखीन धरी तत्वता तयाशी धक्का देऊन जाता देहावरुता तो नये. तैसाची मदिरा प्रशिला नेत्र असतांची अंध झाला श्रीमुखे तरी ताडीला परी ओळखीला न पुरे. आता तिसरा तो धनंद द्रव्य मध्ये उन्माद चोखी येता सानिध ओळखीन पुसे तया ते. एखादा तयाचा कोणी आप्तर दरिंद्रे गांजीला बहुत तो जरी भेटावया येत तया ते पुसत तुम्ही कोण. आता बलोन्मत्त असती गजा ऐसा सदा डुल्लती तयाचे शेजारी होई ती जाती तरी ते न पाहती तया ते. 5वा अंध तो दुर्जन सदा दुजय ते चित्ती अकल्याण घात प्रयुक्त ज्याचे मन म्हणून जाण अंध तो. म्हणून या 5 अंध श्रुती ते केले विषद पुढे ऐक जे संवाद तया देवा गंगेचा.
ऐशी ते विषांत पाही सखी असंत पातली ठाई पर्व काळ धर्म नेणे काही जळ प्रवाही स्वई इच्छा गमे संपूर्ण जळ क्रीडा करून केले नूतन वस्त्र परिधान तीरा समीप येऊन केले अवलोकन चहू दिशे तव एकाएकी नयने कुंजवना ऐसे ते क्षणी वन देखिती झाली कामिने देखुने मन संतोषे नाना परी पुष्पयाती सुवासे सुशोभती द्राक्षे पल भारे डोलती चंपक सेवती ठाई ठाई जाई जुई आणि मालती बकुळ पुन्हा गरजते मंदार गुलाब केतकी कर्दळी डोळती फळभारे ऐसे अनुपम्य ते वन छाया शीतळ सगन पाहता आनंदली कामिन तोषले मन सतीचे मग सुवासिक पुष्पे तोडून माळा करीते चतुर्कामिनी स्वकरे छेदिता ते क्षणे कामोद्भव मनी दाटला मग सकळ सखिया ते बोले जरी पुरुष असता ये वेळे तरी अरुवार पुष्यसे जे लिळे भोगिते सोहळे विषयाचे वयसा सुंदर सगुण वरी एकांत क्रीडावन नाना परी सुवास सुमन परिभ्रतार विन निर्फळते ऐसे नाना परी कामचेष्टा करीतसे ती वरिष्ठा तव तिचे फिरले अदृष्टा पाताला श्रेष्ठ दुर्वास मुने सर्व शिष्य मेळा पार लक्ष्मी सरोवर तीर माध्याने आलादन कर म्हणून समग्र उतरले कोणी स्नानात आदरिले कोणी बहिर्दिशेशी गेले कोणी स्वकर्मी गुंतले ऐकले देखिले दुर्वासा तव हे देवांगना वहिली कामज्वरे ऋषी ते मेहाळी एकाकी धावून आले कंठी सुदली पुष्पमाळा तरी होती पुष्पमाळा तिची घातली ऋषीचे गळा असे देखता ते वेळा ऋषी आला कोपाते म्हणे नष्टे पापिष्टे पाही हे त्वा कर्म केले काही हे तो आम्हा योग्य नाही आता घे शापाते कंठी घातली माळा तो भ्रतारची केवळा तू तव मदांध अबळा पिशाचं तत्काळ होई का ऐसे ऐकता शापवचन एरी कंपित दिनवदन काम मद गेला उतरून करुणा वचन बोलत असे तुवाच दिनिया वाचा कृतमेत क्षमस्वन अजानत्या कृतमिदम कुरुष्वानुग्रहम मयी ऐके स्वामी ऋषिराया अज्ञानत्वे घडे क्रिया ते क्षमा कीजे स्वामिया म्हणून या पाया लागत असे चरण सोडी सर्वता चरणावरी ठेविला माता कृपाळवा ऋषीनाथा शाप व्यथा निवारी हे ब्राह्मण हृदय कोमळ कृपेने द्रवला तात्काळ म्हणे माझे वाक्य आसक्ती केवळ नवे आबळे सर्वथा परी चतुर्युग प्रमाण सहस्त्र वेळ होय गणन तू वरी पिशाच तू पावून उपरी स्वस्थान पावसी पहा तरी अन्याय की तुला पर्वत प्राय दंड तेथे झाला या लागी सुज्ञानी ब्रह्म वृंदाला भिवून त्याला वंदावे ब्रह्मन असो कैसा तरी परी वनेचा अधिकारी मुख्य गायत्री मंत्राधिकारी म्हणून चतुरी नमावे असो शाप पावनी सुंदरी ऋषी निघून गेले ते अवसरी तत्काळ पिशाच ते नारी पावली निर्धारी ऋषी शापे दुर्घटवना माझारी कंटक वृक्ष परोपरी उदकन मिळे निर्धारी हिंड सुंदरी पैतेथे काळे पिळे वृक्षासी घेत श्वापदे नाटवे जीव घात सदा तळमळे क्षुधित ऐसे लोटत बहुकाळ तव अकस्मात एकेकाळी यज्ञवल्कीची कन्या सुमेळी कांची तपस्विनी नामे बाळी सखिया मेळी पातळीसे तव तुमल मास विशेष लक्ष्मी तीर्थयात्रा प्रदोष चाललीसे कुरुक्षेत्रास भेटे यास पै झाली येरी जाऊन लावला ह्या धरती झाली तिचे पाया म्हणे तपस्विनी माया परिसे स्वय वृत्तात मग मुळापासून वृत्तांत समग्र कथिला ती समाचार शाप भय परम दुस्तर कर्म अघोर सुटेना माये परम उपकार्य ब्रह्मनंदीने मुक्त करी शाप भयापासून असे मधुर वचन करून ऋषी कुमारी प्रार्थिली नम्र वचने कार्यसिद्धी नम्र वचने साधे नवविधी ते पाय न पावे कधी क्रूर वचने अनर्थ पये जयची वाणी मधुर असे त्याचे कार्य कधीच न नासे जो सदा क्रूर बोलत असे कल्पातीत नसे यशतया असो तैसी नव्हे याज्ञवल्की चतुर भामिनी परमनिकी पिशार्चनेचे बोल ऐकोनिकी हृदय विवेकी अनुसरली मग बोले ऋषी कन्यका की पिता माझा याज्ञवल्की देखा त्याने माटे निवेदिले व्रता एका अधिक मास निर्धारे पुरुषोत्तम मास विशेष म्हणून जात असतो सागर संगमास तेथे करून स्नान जाणास तप विशेष जाणवणे मास मात्र करून स्नान नक्त भोजन मौन धरून त्याही वरी दीपदान जाण वरी ब्राह्मण संतर्पण यथाविधी ऐसे तू ते पुण्य घडले जरी कदाचित मुक्त होशी शरीरी पिशाच तो जाऊन निर्धारी सोपदी जाशील तू ऐकून तयेचे वचन येरी बोले दूध वदन
हिरे बोले दीन वदन, माझा देह पिशाच जाण ठेवी स्नानदान घडी पै. तरी माऊली येतो माझी माता, मी तव तुझी धर्मदुहिता. तुका उपकार करी आता, देह व्यथा निवारी हे. काही पुण्य तुवा फुले मदर्पण, जरी माये केले तरी कोटी गुण आगळे. पुण्य घडे जाणीजे, परोपकार ऐसे पुण्य दुजे नसेची सखे जाण. या लागे माये कृपा करुणा करी, कृपादान एवढे. तरी एका दिवसाचे पुण्य माते करशील जरी अर्पण, तरी मी उद्धरागती पावेन स्थान पावेन आपुले. चतुर्युग केदवा जाती, तोवरी भूक पिशाच गती. या लागे परिसे विनंती, लागे पुढती पायाती. पेरे ऐकून करुणा वचन, कृपेने द्रवले अंतःकरण. येते अवश्य म्हणून बिदले, भाष्यदान देवाचा. म्हणे मी परतो येई, तोवरी पाही तू येथेच राही ठाई. चिंता न करे हृदय काही, मासांती लवलाही येतसे. ऐसे वदने ऋषया बळा घेऊन सखियांचा मेळा. सत्वर पावली सागर संगमाला, करी सोहळा मन इच्छा. स्नानदान दे यथविधी मास मास, अवघे साधी पूर्ण करून व्रत विधी. ब्राह्मण विधी परिपूर्ण, ऐसी करून पुण्य क्रिया परतून आली तया ठाया. तवती पिशाची ऊर्ध्व दृष्टी करून या निरखी तसे मार्गाते. तव एकाएकी स्त्रियांचा मेळा देखून आनंदली वेल्हाळा. धावून धरी चरण कमळा, केला पुला साच बोला. मग ते ऋषी कन्या पाही, करी उदक घेतले लवलाही. एक दिनीचे पुण्य पाही, उदक करी घातैसे. पुण्य तोळे पडताच हस्तकी, तत्काळ देह झाली निकी. पूर्ववत पुण्य लोकी अप्सरा देह पावली. मुखे करून जय जयकार करीते झाले नमस्कार. म्हणे माय उपकार थोर केला माते मजवरी. ऐसे वधुनी ते अवसरी, स्वधामा पावली ते नारी. एवढी पिशाच निर्धारी, उद्धारागती पावली. म्हणून मलमासाचे महिमान सोये कथी तसे जनार्दन. या लागी श्रोते सज्जन की जे स्नानदान यथाविधी. आपुले सुकुळीचे वंशी कवन पावले पिशाचित्वासी. अथवा पूर्वीचे वंशोवंशी हे तो नेनवे आपणासी. किंवा आपण स्वदेहासी प्राप्त हो कवन ठायासी. हे तो नेनवे आपणासी, म्हणून व्रतासी आचरावे. म्हणाल काय होते ये गाणे झनीन म्हणा, ऐसे वचन येथे लक्ष्मीनारायण संवाद जाण. तरी अप्रमाण कवन म्हणे, परिभावार्थ पाहिजे निका म्हणजे प्राप्ती. तत्काळ देखा या लागे करून विवेका, आचरा निका व्रत भाव. पुरुषोत्तम मासा ऐसा दुजा मास, नाही नाही हो निशेष. साक्षात पुरुषोत्तमाचा अंश, जाणा निशय भाविक हो. जैसा पर्वता माझी मेरू पर्वत ग्रह गणी भानु अपार. गंगे माझी सरस्वती अपार, बोले श्रीवर आदरे. नक्षत्रा माझी जैसा चंद्रमा, चतुपादा माझी कामधेनु उत्तमा. तैसा मासा माझी पुरुषोत्तम, द्विपाद ब्राह्मण हा असे. म्हणून याते आदरे करून अगत्य कीजे स्नानदान. म्हणून बोले जनार्दन, तिचे कथन केले असे. स्वस्ति श्री मलमास महात्म्य पद्मपुराणीचे संमत मनोहर सूत विरचित. षोडशोध्याय गौड हा.